नमस्कार. आम्ही सर्व ग्रामस्थ पिंपळगाव निपाणीमध्ये सध्या एक चर्चा मोठ्या याने चालू आहे. ती चर्चा म्हणजे जे आंदोलन आता झालं त्या आंदोलनाच्या नंतरचा विषय. पिंपळगाव निपाणी हे सटवाईचे पिंपळगाव निपाणी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यानंतर माऊलीचे पिंपळगाव निपाणी आणि आत्ता नव्याने गुंडांचं पिंपळगाव निपाणी अशा आशयाचं एक या गावामध्ये सध्या चर्चा चालू आहे आणि सर्व ग्रामस्थ या चर्चेला खऱ्या अर्थानं सर्व भयभीत आहे आणि म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी एकत्र आलो आहोत. पिंपळगाव निपाणीमध्ये ज्या गोष्टीचं राजकारण जे चालू आहे ते सर्वसामान्य ग्रामस्थांना न पटणार आहे. आपण पाहिलं असन जे आरोप पिंपळगाव निपाणी ग्रामस्थांवरती गुंड म्हणून केले, ते आरोप करत असताना ज्यांनी कोणी ते आरोप जे गुंड म्हणून केले ते खऱ्या अर्थानं ते ग्रामस्थांना न पटणारे. म्हणून आज आम्ही सर्व ग्रामस्थ या पत्रकार परिषदेमध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहोत. या सर्व गोष्टी बोलत असताना आमच्या गावामध्ये याही पूर्वी अनेक गोष्टी घडल्या. आमचे एक दोन तरुण, या तरुणांचा नाहक बळी या गावामध्ये पूर्वी सुद्धा गेलेला आहे आणि म्हणून या सर्व कोण गोष्टी करते, या गोष्टी मागे कोण आहे, या सर्व जे आरोप जे होत आहे या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, या सर्व गोष्टी करत असताना आज आमच्या गावाचं नाव जे खराब होते. आपण पाहत असाल आमच्या गावचे अनेक तरुण की ज्यांचं लग्न खऱ्या अर्थानं होत नाही, अशा अनेक तरुण आहे. आणि पिंपळगाव निपाणी गुंडांचं जर असं जर नाव आलं तर निश्चित आमच्या गावचं नाव आज संपूर्ण तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे तर राज्यामध्ये या नावानं आमच्या गावाची बदनामी आतापर्यंत या निमित्ताने झालेली आहे. म्हणून हे आमच्या गावचं नाव खराब होऊ नये म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी एकत्र आलो. मुद्दा नंबर 2 की या गावामध्ये इथून मागं जे गौण खनिज लोक वैयक्तिक, आता सुद्धा सरकारने सांगितले की वैयक्तिक कारणासाठी कोणाला घर बांधायचं असेल त्यासाठी मुरुम असेल, घरकुलासाठी मुरुम असेल किंवा गावठाणातील गाव रस्ता असेल, याच्यासाठी जर कोणाला मुरुम जर लागत असेल तो मुरुम तो त्या ठिकाणी प्रत्येकाने दिला पाहिजे. की वैयक्तिक बांधकाम जे कोणाचं घरकुल असेल त्याच्यासाठी दिला पाहिजे. या सर्व गोष्टी असताना सुद्धा की विनाकारण कुणावरती तरी गौण त्या ठिकाणी दगडखानी, या दगडखानी वरती त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी मुरुम वापरला असेल त्यांच्यावरती सुद्धा आरोप करून विनाकारण गोरगरीब कुटुंबातील लोकांना या ठिकाणी गुंतवण्याचं काम गावामध्ये सातत्याने झालं. मुद्दा नंबर 3, गावगुंड हा शब्द की जो आम्हाला न पचणार आहे आणि म्हणून आज सर्व ग्रामस्थ या नावासाठी जे नाव जे कोणी दिलं असेल, कोणी म्हटलं असेल गावगुंड, की हे जे नाव आम्हाला कोणाला मान्य नाही. आणि म्हणून आमची ग्रामस्थांची एकच मागणी की आमचं गाव एकोप्याने, सर्व ग्रामस्थ आमच्या इथून मागं एकोप्याने या ठिकाणी गावामध्ये काम करतायत. हे काम करत असताना आमच्या सर्व म्हणजे जे प्रत्येक कोणी आडनावाचे असतील त्या आडनावांबरोबर आमचं सगळ्यांची व्यवस्थित आहे. परंतु गावामध्ये आज जे वातावरण झाले त्या वातावरणामुळे सर्व ग्रामस्थ खऱ्या अर्थानं भयभीत आहे. आणि देवस्थानाचा मुद्दा, संतवाई देवस्थानाचा मुद्दा त्यावेळेस समोर येतोय की त्या जे 14 विश्वस्त आज आमच्या बरोबर आहे, ते 14 विश्वस्त त्यावेळेस त्यांनी अध्यक्षांना त्या ठिकाणी हटवून, त्या 14 विश्वस्तांनी अध्यक्षांना हटवून त्या ठिकाणी त्या विश्वस्तांना सचिव असेल तो सचिव सुद्धा त्या ठिकाणी हटवून कारभार आहे त्या ठिकाणी व्यवस्थित चालू होता. परंतु जे कोणी अध्यक्ष आहे त्यांनी मनमानी कारभार त्या ठिकाणी केला. मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये जे विश्वस्त आहे त्या विश्वस्तांनी त्या ठिकाणी आवाज उठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. अशा अनेक मुद्दे की जे गाव पातळीवरती त्या ठिकाणी चालू होते आणि म्हणून त्या मुद्द्यांमध्ये कुणाला तरी आरोपी सहारोपी करायचं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती बेछूट आरोप करायचे, गावगुंड असा शब्द वापरायचा. एकत्रित बसणारी गावातली जी लोक आहे आज जी चावडी बसतात की ती एकत्रित बसत असताना त्यांचा विचार विनिमय पद्धतीने त्या ठिकाणी ती बसत असतात. म्हणून ती कुठल्याही प्रकारे गावगुंडपणा त्या ठिकाणी ती करत नाही, परंतु एकमेकाचे विचार त्या ठिकाणी आत्मसात करत असताना सुद्धा गावोगाव अनेक गाव आहे
पिंपळगाव निपाणी सोडून व्यतिरिक्त अनेक गाव आहे, त्या गावामध्ये सुद्धा लोक एकत्रित बसतात, विचार विनिमय करत असतात. त्यांना मात्र त्या ठिकाणी गावगुंड म्हणायचं आणि अशा पद्धतीचं वातावरण आमच्या पिंपळगाव निपाणीमध्ये या ठिकाणी सध्या चालू आहे. आणि म्हणून आमच्या गावचं नाव कुठेतरी खराब होऊ नये म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन गावामध्ये शांतता राहावी, गावामध्ये कुठल्या पद्धतीचे वाद होऊ नये, गावामध्ये ज्या गोष्टी ज्या घडतायत त्या गोष्टी कुठे विकोपाला जाऊ नये, आणि म्हणून यासाठी सर्व गावातील ग्रामस्थ आज आम्ही एकत्र आलो. या निमित्तानं काही ग्रामस्थ या ठिकाणी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी मांडते. नमस्कार. पिंपळगाव निपाणी ग्रामपंचायत सदस्य मी नामदेव गोरडे. 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडून येऊन ग्रामपंचायतचा कारभार करत होतो. परंतु त्यानंतर म्हणजे आम्ही ज्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये निवडून गेल्यानंतर त्या निवडून जाण्याच्या नंतर म्हणजे अगोदर 15 वर्षापूर्वी ती ग्रामपंचायतची इमारत झालेली, ग्रामपंचायत पिंपळगाव निपाणीची इमारत ही 15 वर्षापूर्वी झालेली. आणि मग ती 15 वर्षापूर्वी काही गावातील चौधरी आडनावाची जे व्यक्ती त्यांनी ती जागा ग्रामपंचायतीसाठी दान दिली, बक्षीसपत्र करून ते ग्रामपंचायतीसाठी जागा उपलब्ध करून दिली. आणि संबंधित त्या 15 वर्षापूर्वी जे सरपंच होते त्यांनी त्या ठिकाणी ते ग्रामपंचायत कार्यालय बांधलं आणि ते खूप मोठं असं ग्रामपंचायत कार्यालय बांधलं. नंतर आम्ही ज्यावेळेस निवडून आल्यानंतर 26 जानेवारीच्या दिवशी त्या ठिकाणी गावामध्ये काही लोकांनी त्या ठिकाणी गौण खनिज आणून टाकलं आणि संबंधित त्या लोकांनी सांगितलं की हे ग्रामपंचायत कार्यालय आमच्या जागेमध्ये आहे, ज्या ठिकाणी ग्रामपंचायतचा कुठलाच संबंध नाही, तुम्ही ग्रामपंचायतच्या बाहेर व्हा. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी गौण खनिज त्यांनी आणून टाकलं. तेव्हापासून तर आतापर्यंत ग्रामपंचायत कार्यालय जे आहे ते अगदी छोट्या रूम मध्ये त्या ठिकाणी आम्ही गावचा कारभार गेली 4 ते 5 वर्षापासून पाहत होतो. आणि म्हणून अशा पद्धतीचं सुद्धा एक राजकारण या पिंपळगाव निपाणी गावामध्ये घडतंय. आणि म्हणून असे अनेक मुद्दे त्या मुद्द्यांना घेऊन काही ज्या संबंधित व्यक्ती आहे त्या गावाला वेठीस धरण्याचं काम या निमित्ताने करतायत. पण जे मुलाची जी काही घटना घडली त्या कुटुंबासाठी लढा देत आहे की काय तुम्हाला म्हणायचं? जी घटना कैलासवासी सचिन वागचोरे यांची जी घटना आमच्या गावामध्ये घडली, ती घटना घडल्यानंतर संबंधित जी घटना घडल्यानंतर काही दिवस तरी गावात कुणाला माहित नव्हतं. मारामारी झाली हा विषय माहित होता सगळ्यांना, इथं काहीतरी मारामारी झाली असं घडलं, परंतु पुढे काय घटना झाली हे संबंधित ग्रामस्थांना कुणाला माहित नव्हतं, ना त्याच्या घरच्यांना सुद्धा. की 5 ते 6 दिवसानंतर सुद्धा त्याच्या घरच्यांनी एक FIR दाखल अकोले पोलीस स्टेशनला केलं. त्यानंतर ती गावाला सविस्तर ती माहिती कळाली की सचिनचा निर्गुण खून त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून ती संबंधित बातमी ज्यावेळेस आम्हाला कळाली आणि नंतर काही लोकांनी त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबासमवेत की या सचिनला न्याय मिळाला पाहिजे याही मताशी आम्ही 100% सहमत आहोत. की जी घटना आमच्या गावामध्ये आमच्या एका तरुणाशी घडली की ज्या तरुणाला न्याय मिळाला पाहिजे याच्याशी आम्ही सर्व ग्रामस्थ सहमत आहोत. परंतु ज्यांनी कोणी त्या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ते उपोषण त्या ठिकाणी करत असताना ते मुद्दे समोर आणत असताना सचिनच्या वैयक्तिक जो मृत्यू कसा झाला त्या संबंधित खऱ्या अर्थानं ते उपोषण व्हायला पाहिजे होतं. परंतु त्या उपोषणामध्ये बाकीचे काही मुद्दे आणून त्या ठिकाणी वेगळं स्वरूप खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काही त्या संबंधित व्यक्तीने त्या निमित्ताने केलं. आणि म्हणून ते आंदोलन करत असताना तुम्ही पाहिलं असेल की फक्त त्याच्या कुटुंबातली ठराविक व्यक्ती त्या आंदोलनात होती, बाकीच्या व्यक्ती काही नव्हत्या. कारण लोकांना ते मुद्दे न पटणारे होते की आपला तरुण एक गेलाय, गावातला एक तरुण गेलाय, त्याच्याविषयी काहीतरी त्या ठिकाणी दाद मागायची, न्याय मागायची, या प्रक्रियेसाठी जे उपोषण चालू होतं. परंतु त्यातून काही मुद्दे की जे जुने गावातील भांडणे ते भांडणं समोर घ्यायचे आणि ज्या व्यक्तींबरोबर वाद आहे त्या व्यक्तींचा वाद या सचिनच्या मृत्यूच्या कारणाच्या निमित्तानं त्या ठिकाणी ते जे उपोषण चालू होतं त्याच्यात घ्यायचा आणि ते जुने वाद त्या ठिकाणी उफाळून काढायचे आणि गावात असलेले एकोपा, गावात असलेले एकत्रीकरण, गावात असलेलं जे बाकीच्या व्यक्तींचं जे राहणीमान जे लोक राहतात ते मात्र त्यांचं विचलित करायचं आणि अशा पद्धतीचे मुद्दे समोर घ्यायचे असं मला वाटतं. 2 दिवसापूर्वी जे उपोषण झालं त्या उपोषणामध्ये जे उपोषणाला बसले होते त्यांची मागणी अशी होती की CDR संबंधितांचा चेक झाला पाहिजे. तर मला तरी असं वाटतंय 100% आम्ही त्याचे सहमत आहोत
जे कोणी दोषी असतील त्याच्यावरती रितसर कारवाई झाली पाहिजे. आज आपण अकोला तालुक्यामध्ये पाहतोय की दारूबंदीचा मोठा विषय आणि त्या ठिकाणी दारूबंदी झाली पाहिजे. याच्यासाठी अकोला तालुक्यामध्ये अनेक जे कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून जे संबंधित काही व्यक्ती पिंपळगाव निपाणीमधले आहेत, जो मयत सचिन वाकचौरे जो मयत झालाय त्या सचिन वाकचौरे सुद्धा की किती पैसे आजपर्यंत सचिनच्या खात्यावरती कोणी वैयक्तिक दिले त्यांचं सुद्धा बँक स्टेटमेंट या ठिकाणी ते निघालं पाहिजे, ते चेक झालं पाहिजे की सचिनला सुद्धा की आजपर्यंत कोणी त्याच्या खात्यावरती पैसे टाकले हे सुद्धा या ठिकाणी चेक होणं गरजेचं आहे. जे CDRच्या मार्फत किंवा जे आरोपीचे आता अटक केले त्या आरोपींनी तर डायरेक्ट त्या ठिकाणी सांगितलंय, गुन्हा कबूल केलेला आहे की संबंधित जे आरोपी जे अटक केलेले की त्या आरोपींनी हा गुन्हा आम्हीच केलाय हे त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. त्यांनी बाकी दुसऱ्या कोणाचं नाव घेतलं नाही. उद्याही कोणाला जर त्या ठिकाणी चौकशी करायची असेल तर निश्चित प्रशासन ती चौकशी करू शकेल. या ठिकाणी मी पत्रकार बंधूंना या ठिकाणी सांगू इच्छितो, निश्चित या सर्व गोष्टी आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल की आमच्या गावामध्ये जे ग्रामस्थ आहे, जे लोक आहे, जे विविध संस्थेवरती काम करतायत, पूर्ण भयभीत लोक आहे, पुढे यायला कोणी तयार नाही. माझ्यासारखा मी आजही पत्रकार बंधूंना या ठिकाणी सांगू शकतो, माझ्यासारखा स्पष्ट वक्ता, स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता मी निश्चितपणानं या ठिकाणी मला न सहन झालेल्या गोष्टी या मीडियावरती मी निश्चितपणाने बोलू शकेल. परंतु सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी सांगतो, यदा कदाचित या सर्व गोष्टी बोलत असताना उद्या सुद्धा माझा संतोष देशमुख हा होऊ शकतो हे मात्र नाकारता येणार नाही, कारण तितका सुद्धा मी भयभीत आहे. पत्रकार बंधूंना इतकं सांगू शकतो मी, उद्या सुद्धा माझा नामदेव गोरडेचा संतोष देशमुख उद्या सुद्धा होऊ शकतो. इतक्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण आमच्या पिंपळगाव निपाणीमध्ये या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून मी पत्रकार बांधवांना सांगेन उद्या काय व्हायचं ते होईल, परंतु निश्चित माझ्यावर सुद्धा असे हल्ले या निमित्तानं होऊ शकतात. धन्यवाद. त्यांनी एक अजून एक सांगितलं तर ज्या वेळेला त्याचा खून झालाय त्यावेळेला व्हिडिओ कॉल केले गेले गावामध्ये अशी काही चर्चा होती, याच्यामध्ये काय सत्य नाही. आता ते व्हिडिओ कॉल कोणी केले? व्हिडिओ कॉल ज्यांनी सांगितलं की नाही त्याला कसं माहिती झाली, त्यांचं माहिती झाली? त्यांचं म्हणणं आहे की संबंधित कोण व्हिडिओ कॉल केले, लाईव्ह केले, कसे काय केले. जर तुम्हाला जर एखादी गोष्ट जर माहित असेल, जो व्यक्ती आरोप त्या ठिकाणी करतोय त्याला जर माहित असेल तर आम्ही तर प्रामुख्याने सांगतो ना, द्या ना ती नावं. तुम्ही जर म्हणतायत, तुम्ही आज मीडियावरती आरोप करतायत, सांगतायत मीडियासमोर येऊन की व्हिडिओ कॉल केलेले, हे सगळं केले, मग या उपोषणाला बसताना सगळ्या गोष्टी तुम्हाला जर माहित असतील तर त्या निश्चितपणाने मीडियासमोर शेअर केल्या पाहिजे. ते येऊ द्या ना लोकांपुढं. तुम्हाला जर माहिती असेल घ्या ना, वैयक्तिक नावं घ्या ना, कोणाची तुम्हाला जर वैयक्तिक नावं घ्यायची असतील घ्या ना, ते नावं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाहीर केले पाहिजे. तुम्हाला नाव घ्यायला काय अडचण आहे? मी तर स्पष्ट सांगितलं ना, मी इतका भयभीत आहे आज की माझ्यावरती निश्चित ही पत्रकार परिषद झाल्यानंतर या 4-8 दिवसांवरती हल्ला होऊ शकतो, नाकारता येऊ शकत नाही. ते हल्ला कोण करतील हे मला माहिती ना. मी उद्या गुप्तचर यंत्रणेला, आता मी ही पत्रकार परिषद झाल्यानंतर मी सांगू शकतो की माझ्या 8 दिवसामध्ये हल्ला होऊ शकतो, कोण करतील हे मला माहिती, मी त्या गुप्तचर यंत्रणेला सांगू शकतो ना. तसं त्यांनी ते जे आरोप करतायत की जे संबंधितांनी जे व्हिडिओ कॉल केले त्यांना नाव माहित असेल तर द्यावा ना, त्यांनी का नाही देऊ? त्या ठिकाणी सचिन वाकचौरेला न्याय मिळाला पाहिजे ही सर्व गावातील ग्रामस्थांची आमची प्रामुख्याने मागणी पहिल्यापासून होती. जरी त्यांनी उपोषण केलं असेल, ग्रामस्थ ना त्यांनी आम्हाला सुद्धा वाटतंय ना की त्याला न्याय मिळाला पाहिजे. आज जर तसं बघितलं पत्रकार बंधूंनो की ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्या कुटुंबातून ती व्यक्ती गेली, परंतु आज काही गोष्टीची मदत खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाला झाली पाहिजे ना, आर्थिक मदत सुद्धा व्हायला पाहिजे. आपण पाहतो अशा ज्या घटना घडतात की राज्याचे मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, अशी घटना झाल्यानंतर त्या संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत करतात. अरे ह्या आर्थिक मदतीसाठी काहीतरी केलं पाहिजे ना. आमचं तर म्हणणं स्पष्ट की या कुटुंबाला या आर्थिक मदत मान्य मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, स्थानिक आमदार असेल, खासदार असेल, त्यांनी यावं आणि आर्थिक मदत सुद्धा करावी. आज पत्रकार बंधूंनो त्या कुटुंबाची अशी अवस्था आहे की खरोखर ते अतिशय गरीब कुटुंब आहे.
त्यांना आर्थिक मदत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आर्थिक मदतीसाठी कोणी लढा नाही द्यायचा. मात्र गावात तो मुद्दा घेऊन सचिनचा मुद्दा घेऊन त्या ठिकाणी यायचं आणि बाकीच्यांना वेठी धरायचं असं राजकारण जर कोणी करत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. की त्या कुटुंबासाठी मदत करा, कुणीतरी पुढे या. मी तुमच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो की संबंधितांनी मग पार मुख्यमंत्र्यांपर्यंत असेल की त्यांनी या कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत करावी अशी मागणी विनंती या निमित्ताने मी करतो. सचिन निश्चित की सचिन ज्यावेळेस क्षय कोणाच्या व्यक्तीकडून जर ते पैसे जर घेत असेल तर ते निश्चित पार्टी करणं किंवा दारू हे करणं त्यासाठी निश्चितच ते पैशाचा उपयोग होत असेल ना. ते पैसे कशासाठी जातात, कोणत्या कारणासाठी जातात हे सगळं त्यांना माहिती ना. त्यावेळेस पैसे गेले का ही गोष्ट मला माहित नाही. त्याच्या अगोदर कधी बँक स्टेटमेंट चेक करा ना. ज्या दिवशी सचिनची घटना झाली, ज्या दिवशी झाली त्या दिवशी जी घटना झाली त्याच्या आदल्या दिवसाची स्टेटमेंट काढा, त्याच्या 8 दिवस अगोदरचे स्टेटमेंट काढा. ज्या दिवशी आमचा सचिन बेपत्ता झाला असं कळालं की त्याच्या अगोदरची स्टेटमेंट काढा ना कोणाची, तर कोणी किती पैसे ट्रान्सफर केले आतापर्यंत. 5 वर्षात कोणाला वाटत नाही का ज्या कुटुंबातले एक मुलाच्या कुटुंबाने गमावलंय आणि गावामध्ये एक वेगळंच पद्धतीने राजकारण सुरू आहे. हा बरोबर आहे. कशा पद्धतीने चालले असं वाटत नाही का? आहे 100% हे ना स्वतःच्या राजकारणासाठी आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या गोष्टी चालू, बाकी दुसरं काही कारण नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला ना आता आम्हाला गणेश भाऊ, तर आमचं म्हणणं हेच आहे, प्रामाणिक म्हणणं. आम्हाला त्या मयत सचिनच्या नावाने राजकारण मुळीच करायचं नाही. होय आमचा तरुण गेलाय. आज त्या कुटुंबाला जितकं दुःख आहे तितकं दुःख आम्हाला आहे ना. तो आमचा मित्रच होता ना, आमचाही मित्र होता तो. पण त्या कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत मिळावी. त्या कुटुंबाला आज जर तशी परिस्थिती त्या कुटुंबाची नाहीये, खूप हालाकीची परिस्थिती त्या कुटुंबाची आहे. आई वयस्कर आहे, शेतीच्या कामासाठी त्याला जाता येत नाही. भाऊ आहे, एक भाऊ अपंग आहे, एक भाऊ आजारी आहे आणि एका भावाचं मात्र लग्न झालेलं आहे. अशा परिस्थितीचे कुटुंब आहे, त्यांना आर्थिक मदत मिळणं खूप गरजेचं आहे. ती आर्थिक मदत न करता सचिनच्या मृत्यूच्या नावाने त्या ठिकाणी कुठेतरी राजकारण करायचं आणि जुनी भांडणं गावामध्ये जर कोणी काढत असेल तर हे मात्र आम्हाला न पटणार आहे. म्हणून ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेत आहोत.